गोंधळाचा अमृतशोराच्या ठिकाणी कार्यक्रम जो या ठिकाणी संपन्न झालेला आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शिवप्रेमी, सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी हा विजयादशमीचा कार्यक्रम संपन्न होत असताना एक सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. खरं तर विजयादशमीची परंपरा सिंहगडाच्या बाबतीमध्ये फार जुनी आहे. अगदी शिवकालापूर्वीपासून देखील या ठिकाणी विजयादशमीचे कार्यक्रम सिंहगडावरती होत होते. वर्षाचे जे काही 12 सण प्रमुख असतात, अगदी वर्षप्रतिपदा पाडव्यापासून तर फाल्गुन अमावस्येपर्यंत जे काही सण गडावरती साजरे केले जायचे, त्याच्यातले अनेक पुरावे आपल्याला मिळतात. विशेष करून संक्रांतीचा कार्यक्रम असेल, गुढीपाडव्याचा कार्यक्रम असेल आणि विजयादशमीचा कार्यक्रम असेल, या दिवशी गडावरती फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम व्हायचे आणि वेगवेगळ्या देवतांची पूजा अर्चा केली जायची, जागरण गोंधळ केला जायचा. आणि हीच खंडित असलेली परंपरा पुढे जागरूक ठेवण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष करत आहे. आणि त्याची पूजा आपण सकाळी पाहिली की आज अमृतशोराच्या द्वारामध्ये त्याची पूजा या ठिकाणी आज देवतेची आणि जोगेश्वरीची गोंधळ मांडून करण्यात आली, आरती करण्यात आली. आणि या निमित्ताने उपस्थित असलेले या ठिकाणी आज आपल्याला माहिती आहे की छत्रपती राजाराम महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय सुपुत्र होते, त्यांची समाधी सिंहगडावरती आहे. आणि त्याला देखील फार मोठा इतिहास आहे. या समाधीच्या पूर्वी ज्यावेळी छत्रपती राजाराम जनजीवन निष्ठून सिंहगडावरती आले आणि शत्रू सैन्याचा पाठलाग चुकवत असताना या ठिकाणी काही दिवसांचा मुक्काम होता आणि अखेरच्या काळामध्ये त्यांना दुर्धर आजाराने घेरलं आणि त्यांचं निधन सिंहगडावरती झालेलं आहे. त्यांची समाधी आपण पाहतो की टिळक बंगल्याच्या पाठीमागे त्यांची समाधी त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये उभारली गेली होती. या राजाराम महाराजांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची सेवा ज्या घराण्याने एकनिष्ठपणे केली, असं एक हरजी डमडरे नावाचे एक गृहस्थ त्यावेळी त्यांच्या सेवेमध्ये होते. आणि त्यांच्या सेवेबद्दल त्या ठिकाणी जर तुम्ही समाधीच्या मागे गेलात तर त्या ठिकाणी एक पडक्या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. पूर्वी डमडरे वाडा किंवा नंतरच्या काळामध्ये धर्मशाळा म्हणून त्याचा वापर होत होता. ती वाडा त्या डमडरे कुटुंबियांसाठी त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी हरजी डमडरे अखेरच्या काळामध्ये राहून छत्रपती राजा महाराजांची सेवा त्या ठिकाणी करत होते. आणि त्याच्याबद्दल आपल्या मोठा नदीच्या पलीकडे असलेलं उत्तरेकडचं अगळंबे हे गाव त्या डमडरे परिवाराला त्या ठिकाणी इनाम देण्यात आलेलं होतं आणि त्याबद्दल ते नेहमी सेवा त्या ठिकाणी करायची. आणि आजही गेली अनेक वर्ष या छत्रपती राजा महाराज समाधीची देखभाल ते पाहतात. जो काही वार्षिक त्या ठिकाणी समाधी सोहळा असतो फाल्गुन नवमीचा, त्या नवमीच्या दिवशी हे डमडरे परिवार या ठिकाणी येऊन फार मोठा जागर छत्रपती राजाराम महाराजांच्या विचारांचं त्या ठिकाणी करत असतात, त्यांना अभिवादन करत असतात. आणि आज या डमडरे परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं या डमडरे परिवारातील एक प्रातिनिधिक सन्मान म्हणून आदरणीय दीपकजी डमडरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना करतो. ऐतिहासिक माने सरकार घराणं इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या वंशजांच्या वतीने डमडरे परिवारातील सदस्यांचा सन्मान फोटो दे, फोटो 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 हर हर महादेव. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या पारंपरिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी संबळ वाद्य वाजवून ऐतिहासिक पारंपरिक वाद्य वाजवून साथ संदेश केलेली आहे, ज्यांच्यामुळे एक प्रेरणा